मी आमंत्रित करते. की त्यांनी सरस्वतीच्या प्रतिमेला हार घालावा. आता मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आचरण करावे. प्रमुख पाहुण्या प्रोफेसर उषा तांबे, श्री मधुकर वर्तक, डॉक्टर संजय कीर, वाचनालयाचे ग्रंथपाल सौ सुधा पाटील या सगळ्यांनी आसनस्थ व्हावे. आपण कार्यक्रमाची आता सुरुवात करतो आहोत. खरं तर खूप कालावधीनंतर म्हणजे जवळजवळ कोरोनामुळे 2-3 वर्षानंतर कार्यक्रमाचं आयोजन आपल्या वाचनालयात आहे आणि ती संधी आम्हाला गंधाली प्रकाश यांनी दिली आहे. त्याबद्दल श्री मधुकर वर्तक यांचे सर्वप्रथम आभार मानते मी. आज आपण येथे जमलो आहोत ते गंधाली दिवाळी वार्षिक आयोजित सुप्रसिद्ध साहित्यिका गिरिजा कीर कथा स्पर्धा. कोरोनामुळे जे खूप कालावधी रोखल्यामुळे खूप पुरस्कार सोहळे कार्यक्रम राहिलेले आहेत ते आता पूर्ण होत आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम मी त्यातलाच आहे. सन 2019, सन 2020 व सन 2021 या 3 वर्षाचा पारितोषिक वितरण समारंभ आपण आज आपल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात आयोजित केला आहे. त्याबद्दल आम्ही आभारी आहे की आम्हाला गंधालीने हा कार्यक्रम साजरा करण्याची संधी आमच्या वाचनालयाला दिली आहे. आता आपण आणि त्यात आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रोफेसर उषा तांबे ह्या लाभल्या आहेत. त्याबद्दलही आम्ही त्यांचे स्वागत करतो आहोत. तिथे आपण तर म्हणजे सर्व कार्यक्रमाची सुरुवात करणारच आहे, परंतु आम्ही आमच्या वाचनालयातर्फे श्री मधुकर वर्तक यांचे सत्कार करणार आहे. त्याआधी त्यांच्याविषयी 2 शब्द म्हणजे जो कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केला आहे गिरिजा कीर स्पर्धा. ओके, तर गिरिजा कीर हे म्हणतात की मधुकर वर्तक एक स्वयंसिद्ध माणूस, मातीतून मोती पिकवायला निघालेला, जिद्दीने यश खेचून आणणारा, तरीही नम्र, शांत आणि शोषित, पत्नीवर नितांत प्रेम करणारा, घराला धरून राहणारा, निष्ठा गहाण न टाकता, आजच्या काळातही निष्ठा गहाण न टाकता तसंच कार्यरत राहणारा माणूस. आणि अशा चांगल्या माणसांमुळेच हे जग सुंदर आहे. आणि नक्कीच आमच्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाला श्री मधुकर वर्तक यांचा सत्कार करताना अतिशय छान वाटत आहे. तर त्यासाठी मी आमच्या ग्रंथालयाचे प्रमुख ग्रंथपाल सौ सुधा पाटील यांना विनंती करते की त्यांनी साल आणि पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा. यानंतर आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर उषा तांबे लाभले आहेत. त्या साहित्यिका तर आहेतच, त्याबरोबर त्या मुंबई मराठी साहित्य संघ यांच्याही कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्याही प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे पुस्तक देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार सौ सुधा पाटील करतील.
यानंतर आपले प्रमुख व्यासपीठाचे मान्यवर डॉक्टर संजय कीर यांचा सत्कारी प्रमुख ग्रंथपाल सौ सुधा पाटील मॅडम पुस्तक देऊन करतील. आता हा कार्यक्रम पुढे चालण्यासाठी मी आमंत्रित डॉक्टर संजय कीर यांना आमंत्रित करते की त्यांनी हा कार्यक्रम पुढे न्यावा. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित प्राध्यापिका उषा तांबे, वाचनालयाच्या ग्रंथपाल सुधा पाटील आणि डॉक्टर संजय कीर आणि साहित्यप्रेमी या स्पर्धेचे विजेते आणि हिंदीतंत्र रसिक आपल्या सर्वांना मी विनम्र भावे अभिवादन करतो. खरं म्हणजे हा कार्यक्रम 3 वर्षाचा एकदम करण्यामागचा उद्देश एवढाच होता का हा आता आणखी पुढे ढकलण्याचा अर्थ होता. हा 3 वर्षात अनेक अनुभव आले आणि प्रत्येकजण ह्या संधीचा फायदा घेऊन हात धुवायलाच बसलेले होते. कार्यक्रम कसा करायचा म्हणा प्रश्न पडला. कोणी हात द्यायला तयार नव्हते. कोणी शाळेचं द्यायचं म्हटलं ते आमच्या मुलांचं आरोग्याचा प्रश्न आहे म्हणून नाकारलं. त्यात एका शाळेने आम्हाला कबूल केलं आणि 12,000 रुपये डिपॉझिट मागितलं. आम्ही ते भरलं आणि 4 दिवसांनी शाळेचा फोन आला की मुलांचं आरोग्य आणि शाळेची आणि सरकारची नियमावली पाहता आम्हाला तुम्हाला हाल देता येत नाही. म्हणून मी पैशाचे डिपॉझिट म्हणून भरले. ते मागायला गेलो. त्या कार्यालयात एक बाई बसलेली. त्याला म्हटली ही पावती मला माझे पैसे परत मिळाले. पावती बघितल्यामुळे साहेब हे या पुस्तकातली ही पावती दिलेली आहे. ते पुस्तक गहाळ झालेलं आहे म्हणून संस्थेने ठराव करून हे रद्दबातल केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पहिली फसगत तिथे झाली. काय करायचं म्हणून मी त्या संस्थेने ज्यांनी पावती दिली ती त्याला फोन केला. ते म्हणजे पावतीची झेरॉक्स कॉपी तुम्ही काढा आणि व्हॉट्सअपवर पाठवून द्या. त्यांचं उत्तर आणि आमच्या कोणाच्या सही नाही आहे. आणि तिथून सुरुवात झाली. त्यानंतर दुसरा प्रयोग केला की स्मृतिचिन्ह तयार करण्यासाठी एक माणूस तयार झाला. त्यांनी काय ठराविक रक्कम सांगितली. 2,000 डिपॉझिट मागितले ॲडव्हान्स म्हणून. तेही आम्ही दिले आणि तो गावाला पळाला. ती पावती घेऊन मी त्या दुकानात गेलो. दुकानदार म्हणतो हा माणूस आमची नोकरी सोडून गेलेला आहे. हे संबंध अडचणी मी एवढ्यासाठी मांडला की ज्यांना ही पारितोषिक जाहीर झाली होती त्यांच्यासाठी फोन यायला लागले. मग तुमच्या संस्थेवर आम्ही विश्वास कसा ठेवावा. हा लबाडीचाच व्यवहार आहे. आणि ते शब्द मला फार लागले. सज्जनतेने आणि प्रामाणिकपणे काम करून सुद्धा कुठेतरी ठपका येतो हे फार विचित्र वाटायला लागलं. आणि योगायोगाने सुधा पाटील यांचा माझा त्याच संस्थेमध्ये 2 वर्षापूर्वी संपर्क आला. 2019च्या दिवाळी अंकाला गंधारीच्या प्रथम पारितोषिक त्यांच्याच संस्थेमध्ये मी घेतलं. आणि बाईने सांगितलं, बाई वर बसवलं. मी खाली आल्या मला बसवायला. ते तुमचे कुठले कार्यक्रम असते ते ह्या संस्थेमार्फत तुम्ही करा. आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आणि ते शब्द मी उचलले आणि आम्ही उभीच बाजारात तिकडे ते भटकत होतो. हे काय बरोबर झालं नाही. आपल्या जवळ एखादी संस्था असते आणि ते आपल्याला माहीत नाही असं का हक्क व्हावं. खरं म्हणजे ह्या गोरेगावच्या स्टेट बँकेच्या ब्रांचमध्ये मी अकाउंटंट म्हणून बरीच वर्ष काम केलं. आणि इतक्या जवळचा संबंध असून सुद्धा मी येऊ शकलो नाही. मी ह्याच्याकडे पोचू शकलो हे खंत वाटते. आणि सुधा पाटील बरोबर आहे. अतिशय कार्यक्रम करण्याच्या मागे त्याने मला ससेमेळा लावला आणि त्यांच्याच प्रेमापोटी हा आजचा कार्यक्रम होत. कर्मचारी बंधूंचे भगिनींचे मी प्रथम ऋण मागतो.
आपल्या सर्वांचं स्वागत करताना मी प्रास्ताविक एवढं करतो आणि त्या स्पर्धेमागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर संजय कीर यांचा वाचन करतो. त्यापूर्वी त्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. गिरिजा कीर यांचे चिरंजीव ही त्यांची ओळख तशी बरोबर आणि त्यांचे लौकिक अर्थ स्वतःचा असा परिचय आहे आणि तो परिचय फार महत्त्वाचा आहे. ते मार्केटिंग विषयात त्यांनी PhD केलेली आहे आणि व्यवस्थापक ज्याला आपण म्हणतो की स्वयंभू पद्धतीने ते काम करतात. सेंचुरी, रेयॉन आदी कंपनीची त्यांचं निगडीत स्वतः मार्गदर्शन लाभलेलं आहे. साहित्याचा त्यांचा संबंध नाही असं ते नेहमी म्हणतात, पण ते काय महाराष्ट्र या घराण्याशी माझा गेले 40 वर्षाचा संबंध आहे आणि दर 15-20 दिवसांनी तिकडे गिरिजाताईच्या घरी गेल्याशिवाय मला काही पडत नसेल, कारण त्यांना विषय पुरवणे आणि त्यांच्या विषयांकडून त्यांच्याकडून माहिती करणे हा मला एक सतत झाला होता. त्यामुळे संजय कीर साहित्याशी निगडीत नसले असं ते म्हणत असले, मी म्हणत नाही, परंतु आपल्या आईच्या संपूर्ण वाङ्मयाचा त्याने अभ्यास करून बोलकी पाने नावाचं एक पुस्तक गिरिजा कीरच्या साहित्यावर त्यांनी संकलित केलेलं आहे. त्याशिवाय व्यवस्थापक म्हणून ते कन्सल्टंट म्हणून काम करताना त्यांना अनेक अनुभव होईल त्यांनी वेगळे प्रसिद्ध केलेले आहे. हा सर्वांचाच धांडोळा घेऊन मी डॉक्टर संजय कीरांना इथे पाचारण करतो. खरं म्हणजे ही कथा स्पर्धा आम्ही काही वर्षापूर्वी गिरिजा कीर असतानाच घेतली होती, परंतु कथेचं एकंदर स्वरूप पाहता आणि गिरिजा कीर ज्या पद्धतीने कथा लिहित होत्या त्या पद्धतीने कथा येत नाही आणि मी नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली आणि त्या म्हणाले आपण इथेच थांबूया. तर तो एक टप्पा थांबण्याचा वेळ झाला आणि त्यांच्या अखेरच्या दिवसामध्ये तो टप्पा मी परत सुरू केला आणि त्याविषयी ते संजय कीर सांगतीलच. मी संजय कीरांचं स्वागत करतो. खरं म्हणजे आम्ही तिन्ही संस्था ह्या संयोजक आहेत, त्यामुळे संयोगाचा एकमेकांच्या आभार म्हणजे काय तितकेसं बरोबर होणार नाही, पण हा औपचारिकपणा थोडासा बाजूला ठेवून मी त्यांचे आभार मानतो. संजय कीर. नमस्कार. माझ्याविषयी जे काही यांनी सांगितलं ते काही मी फारसं मानावं घेऊन आलं. गिरिजा कीरांचा मुलगा ही ओळख सांगण्यात मला जो अभिमान आहे तो अभिमान कृपा करून काढून घेऊन आला. प्रबोधनकार ठाकरे वाचनालय प्रमुख, इकडच्या ग्रंथपाल सौ सुधा कार्यक्रमाला लाभलेल्या सुप्रसिद्ध साहित्यिका प्राध्यापिका उषाताई तांबे, गंधाली दिवाळी वार्षिक अंकाचे संपादक डॉक्टर मधुकर केशव वर्तक आणि त्यांना सतत सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी, बक्षिसाचे मानकरी, रिकाम्या खुर्च्या न भरल्या म्हणून वाटणारी खंत पण भरलेल्या खुर्च्या मनाला आनंद देत आहेत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 5 फेब्रुवारी आईचा जन्मदिवस. अजूनच हा कार्यक्रम करायचा असं ठरवलं. वर्तकांनी सांगितलं त्यांचे आणि आमचे 40 वर्षाचे संबंध. गिरिजाबाईंचं एक वैशिष्ट्य, गिरिजाबाईंचे कोणत्याही व्यक्तीशी व्यक्तिगत संबंध फक्त राहिले नाही तर ते कुटुंबाशी संबंध राहिले. तेव्हा वर्तकांशी, त्यांच्या सौभाग्यवतींशी आमच्या घरी ते जेव्हा येत असत, मसाले, पापड, घरातली केळी, खाण्याचे पदार्थ सतत यायचे. तेव्हा गिरिजाबाईंचे कुठल्याही व्यक्तीशी जर आमच्या घरी कोणीही आलं असेल आणि जर तो न खाता पिता गेला, कुरिअरवाला सुद्धा, तर त्याच्यानंतर माझ्या बायकोची धडगत नसायची. कारण आईचं असं म्हणणं, माणसाचा हात ओला हा व्हायलाच पाहिजे आपल्या घरी आल्यावर.
तर त्याच्यामुळे वर्तकांनी जे काही सांगितलं तर चुकीचं काही नव्हतं, कारण त्यांच्याशी स्नेह करावा असंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे. थोडंसं गिरिजाबाईंविषयी सांगतो. आई आहे म्हणून नव्हे, एक वेगळंच रस आहे. थोर साहित्यिका, 116 पुस्तकं तिची प्रसिद्ध झाली म्हणून म्हणत नाही. 11-12 वर्षाची असताना शाळेत त्यांच्या एक खूप मोठे लेखक आले होते. त्यांनी एक निबंध स्पर्धा घेतली. सगळ्यांना सांगितलं लिहा म्हणून. त्यांनी ते सगळ्यांचे निबंध वाचले, यथोचित मुलांचं कौतुक केलं. आईचा निबंध त्यांनी स्वतःकडे ठेवला आणि काही दिला नाही. कल्पना करा, 11-12 वर्षाची मुलगी, बारीक चढीची सडसडीत मुलगी घाबरली की काय झालं. त्यांनी विचारलं असा कागद टाकून, हा निबंध कोणाचा? आईला हात वर करण्याची हिंमत होईना, तरी घाबरत घाबरत तिने हात वर केला. बाळा, तुझं काय करायचा विचार आहे आयुष्यात? साधारणतः आज आई असती तर 89 वर्षाची असती, किंवा त्यातनं 78-79 वर्ष वजा करा. त्या काळात 11-12 वर्षाची मुलगी काय करायचं हे सांगू शकणं, ह्याविषयी कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. तर आम्ही म्हणली की कल्पना नाही, पण ते निबंध कसा आहे त्याच्याविषयी बोलतो मी. तुझी काय करायची इच्छा आहे? तुझ्या आई वडिलांना माझा एक निरोप दे. आई नाही आहे, आई फक्त आठवणीत आहे. माझी आई 1.5 वर्षाची असताना तिची आई गेली, तर तिच्या आठवणीमध्ये जी आई आहे तीच तिची आई होती. त्यांना अजून थोडंसं वाईट वाटायला लागलं. म्हणजे बाळ, तुला एकच वाक्य सांगतो, जोपर्यंत मराठी साहित्य राहील तोपर्यंत तू लिहित राहा आणि तुझं नाव राहील, कारण तू मराठी साहित्यात काहीतरी गंमत करून जाशील. हे वाक्य म्हणाले होते साने गुरुजी. वय वर्ष आईचा 11 होता. गिरिजा कीर उत्तम वक्त्या होत्या. 2,500 पेक्षा अधिक कथाकथनाचे कार्यक्रम देशात परदेशात झाले म्हणून म्हणत नाही. एकदा पुण्याला आईचं व्याख्यान चालू होतं. अशीच तिथे सरस्वतीची सुंदर मूर्ती ठेवलेली होती आणि समोर एक खूपच थोर व्यक्तिमत्व बसलं होतं. संपूर्ण व्याख्यान ऐकलं, ते व्यासपीठावर आले आणि तेव्हा आत्तापर्यंत मी सरस्वती फोटोत किंवा मूर्तीत बघितली होती, आज प्रथमच मी माझ्या समोर बघितली. तेव्हा गिरिजाबाई, तुमच्या जिभेवर सरस्वती आहे असं वक्तृत्व मी यापुढे ऐकलं नाही, आजपर्यंत ऐकलं नाही. यापुढे ऐकायला मिळेल की नाही परमेश्वराला ठाऊक. त्यांचं नाव होतं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. मी असं म्हटलं, गिरिजाबाई एक वेगळंच रसायन, थोर समाजसेविका होत्या. जवळपास 20 वर्ष 38 आदिवासी मुलांचे संस्था आई नेरळला चालवत असे. स्वतःच्या खर्चाने जायचं, स्वतःच्या खर्चाने यायचं. त्यांच्याकरता जेवण, खाण, कपडे आणि शिक्षण याची व्यवस्था करायची. त्यानंतर आईला असं वाटलं की आपण अजून काहीतरी करायला हवं. 10 वर्ष येरवडा जेलमध्ये जाऊन तिकडच्या कैद्यांचं त्यांच्यात सुधारणा व्हावी असं तिचं म्हणणं होतं. तिचं असं म्हणणं होतं की कोणीही मनुष्य हा जन्मतः वाईट नसतो. संगत किंवा संस्कार याचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. ती त्यामुळे होते. त्यातले बरेच कैदी नंतर सुटल्यानंतर कुठल्या ना कुठल्या व्यवसायाला लागण्याकरता त्यांनी खूप प्रयत्न केले. आता हे अर्धवटच सांगून पुढचं सांगतो, म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. गिरिजा ती विलक्षण दानशूर होती. आता त्या आधीच्या ह्याच्याशी काय संबंध? तर जेवढी रक्कम आईने तिच्या आयुष्यात मिळवली ती सर्व कैद्यांच्या जीवनावर खर्च करून वयाच्या शेवटच्या 5 वर्षात आईकडे एकही पैसा नव्हता. त्या आईला मी एक प्रश्न विचारला. तिचं जेव्हा कॅन्सरचं ऑपरेशन होतं 2012 साली, तिला आई, आता तू सगळे पैसे देऊन बसलीस. म्हटलं, मी मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे, अतिशय व्यवहाराला चोख, तर मी जर खर्चच काही केला नाही तर तुला उपचार कसा होणार? आईशी माझे उत्तम संबंध होते. उत्तम हा शब्दापेक्षा अधिक चांगला शब्द मला मिळत नाही. मी कुठल्याही पद्धतीची थट्टा करू शकायचं आईशी, कुठल्याही पद्धतीची. तर ती म्हणाली, काय आहे?
तू कितीही मोठा कन्सल्टंट असलास, कितीही हुशार असलास, तर तुझा एक प्रॉब्लेम आहे. काय आहे? काय प्रॉब्लेम आहे? संस्कार माझे आहेत, तर त्यामुळे मला त्याची काय काळजी नाही की माझा खर्च कोण करेल. त्यांनी मला जेव्हा खाली पाठवलं तेव्हा त्यांनी व्यवस्थाच करून ठेवलेली होती माझं काय कसं करायचं. तेव्हा तू माझ्या खर्चाची काळजी करू नको. प्रॉब्लेम आला नाही. परमेश्वर दयाळू होता, पैसे होते, सगळं काही झालं. पण ती दानशूर कशी होती हे सांगण्याकरता मी सांगितलं की सर्व पैसे, खूप हिंमत लागते की तिने तिच्या वयाच्या 80-81 वर्षापर्यंत सर्व पैसे वाटून टाकले. एकही म्हणजे एकही पैसा नव्हता आईकडे. आणि तिला कधी त्याची काळजी वाटायची नाही की आपल्याकडे एकही पैसा नाही यायची. मी असं म्हटलं की गिरिजा कीर एक वेगळंच रसायन आहे. त्या थोर समाजसेविका होत्या, उत्तम वक्त्या होत्या. त्यांनी सर्व रक्कम वाटून टाकली. त्या सगळ्या गोष्टींनी सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली नाही ती म्हणजे अशी, उत्तम आई होती. माफ करा. माझं भाग्य होतं की गिरिजा किरांसारखी स्त्री, उत्तम लेखिका, उत्तम वक्ती, थोर समाजसेविका मला आई म्हणून लागली. आज जरी तुम्ही इथे कमी संख्येने आलेले असाल तरी सुद्धा गिरिजाबाईंच्या प्रेमाने आपण इथे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. त्याने सांगितलं की एक गोष्ट सांगायची राहिली की हा कार्यक्रम का आयोजन. आईला असं वाटायचं की बऱ्याच नवोदित कथा लेखकांना प्रोत्साहन मिळत नाही. तेव्हा आईने आईच्या शेवटच्या काळामध्ये तिची ती खंत व्यक्त करून दाखवली. मग मी आईला म्हटलं की आपण असं काहीतरी करू. वर्तक साहेब पण तुझ्याबरोबर खूप प्रयत्न करत आहेत, तर आपण एक कथा स्पर्धा ठेवू आणि जी पहिली 3 पारितोषिक विजेती लोकं असतील तर त्यांच्या कथा आपण गंधारी दिवाळी अंकातनं प्रसिद्ध करू. आई माझी कल्पना चांगली आहे. आई, वर्तक साहेब या दोघांनाही ती कल्पना आवडली आणि आम्ही तिघांनी म्हणून ती कल्पना आखली. आता ते असं म्हणू की मी बरंच काही करतो, मी काहीच करत नाही, सगळंच काही ते करतायत, फक्त ते माझं नाव घेतात. हा त्यांचा मोठेपणा. जसा माझ्या आईचा बऱ्याच बाबतीत होता तसा त्यांचाही आहे. आईचा 40 वर्ष त्यांच्याशी संपर्क असल्यामुळे संस्कार हे होतातच तसेच. तर त्याच्यामुळे तसं ते म्हणतात. त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपण मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. गिरिजा कीरांच्या संबंधी कैद्यांच्या जीवनावर त्यांनी कादंबरी लिहिल्या, त्यांना प्रसिद्ध केले, त्यांना जीवनातून एक वेगळं स्थान मिळवून दिलं. तिथे त्यांना वेगळा अनुभव आला. तो अनुभव संजय कीर यांनी टाळलेला आहे. मी तो सांगतो, त्याशिवाय गिरिजा कीरांचं मोठेपण कळणार नाही. ज्या कैद्याच्या जीवनावर त्यांनी कादंबरी लिहिली तो कैदी पॅरोलवर 8 दिवसासाठी घरगुती कारणाने सुटलेला होता. जाताना तो बायकोला गरोदर करून गेला परत. आणि त्यांनी पत्रही लिहिलं घरी जावेना की माझ्या बायकोचं बाळणपणाचं 17,000चं बिल हॉस्पिटलने केलेलं आहे आणि त्याची डिस्चार्ज देत नाही, मला 17,000 पाठवा. गिरिजा कीरांनी संजय कीरला सांगितलं की मला 17,000 पाहिजे दे. संजय कीरांनी सांगितलं की तुला लागणारा सर्व खर्च आम्ही करतो, तुझी चपलापासून आम्ही घेतो, तुझी औषधं सर्व घेतो. 17,000 कशी, आड माण कशी तुला, तू 15,000 का नाही मागितले, 20,000 का नाही मागितले, 25,000 का नाही मागितले.
बाई बोलल्या त्या कैद्याच्या बायकोचे असा प्रश्न आहे. तर ते म्हणाले अगं वेडी आहे का तू, त्याच्या बायकोचं बाळणपणाचं बिल भरायचं म्हणजे त्याचं कर्तव्य पण माझ्याकडे येतं आणि हा असा व्यवहार नको करू. तो प्रश्न तिथेच भेटला असं नाही आहे. संजयचे अपरोक्ष नाही, त्याच्या बायकोचे ते 17,000 कसे भरले मला माहीत नाही, पण त्याची हाव सुटलेली होती. कुठल्या तरी संस्थेमध्ये मुलीला ॲडमिशनसाठी 10,000 परत मागून घेतले आणि गिरिजाताई अशा व्यावहारिकपणामध्ये कुठेतरी बोलसटपणा होता आणि त्यात फसत जात होते. आणि असे बऱ्याच लोकांनी त्यांना फसवलेलं. तिथे प्रकाशकांची नावं मी नाही सांगेल, अनेक प्रकाशकांनी ठेवले आणि गिरिजाताई वारल्यानंतर आमचा व्यवहार पूर्ण झालेला असे त्याने हात वर करून टाकले आणि आम्ही ते सोडून दिलेले आहे. अशा ह्या गिरिजाताई त्यांनी स्वतःची संपत्ती तर वाटलीच, या व्यतिरिक्त जे जे काही करतात ते त्यांनी केलेलं आहे. स्पर्धेमागचा आमचा उद्देश केवळ गिरिजाताईंचं नाव चिरकाल टिकावं म्हणून नाही, ते त्या ठिकाणी तर पहिलेच सांगितलं होतं, पण नवीन जी कथा लेखक निर्माण झाले पाहिजे. पण आजही मी त्याच्या मताशी जरी सहमत असलो तरी मी समाधानी एवढ्यासाठी नाही की कथेचा एक फॉर्म असतो, कथेची एक ठेवण असते, कथेची व्याख्या असते आणि कथेचा अभ्यास असतो. तो फॉर्म अजूनही नवा मंडळीला गवसलेला नाही. मी का सांगतो तर ह्या 21 फेब्रुवारीला माझ्या लेखनाला 60 वर्ष पूर्ण झालं. तर 60 वर्षाचा माझा वाङ्मयीन अभ्यास एवढं दाखवतं की काही लोकांना कथा हा प्रांतच कळलेला नाही, कक्षच कळलेला नाही. त्या 2021च्या कथा स्पर्धेत एखादी आंब्याचं वर्णनात्मक कथा म्हणून पाठवलं होती. 3 परीक्षकांनी त्याची शेवटचं परीक्षक मी माझी एक पद्धत आहे, परीक्षकांचे निकाल आले ते असे उलटे वाळून ठेवायचे, ते बघायचे नाही आणि माझ्या स्वतंत्र अभ्यास करायचा. ह्या कथेला 2 परीक्षकांनी 100पैकी 0 मार्क दिले होते आणि मी एकटाच होता की त्याला 3 मार्क देऊन 300पैकी 3 मार्क त्याला मिळाले. त्याचा फोन आला, काय झाला म्हणजे कथेचं, तर तुम्हाला मी पत्राने कळवले आणि पत्राने मी कळवलं. त्यानंतर ते काय बोललेच नाही, त्याचं नाव कुठेच नव्हतं. पण त्याने दुसऱ्या ठिकाणी तक्रार केली की ह्या वर्तकाने काय मला माझी कथा स्वीकारली नाही. कशी स्वीकारावी की त्याला फॉर्म नाही, त्याला काही येईल नाही. बरेच लोकांना निवेदनात्मक कथेचा आपण कसा घ्यावा, संवादात्मक कथेचा आपण कसा हे कळतच नाही. 2 दुहेरी अवतरणींना संवाद आले पाहिजे. तो म्हणाला, नंतर 3 म्हणाले असे निबंध वाचक ते कामाने हे साधन कथेच्या बाबतीत किंवा एकंदरच वाङ्मयाच्या दृष्टीने आवश्यक असे भाग असतात. तेही त्या लोकांना समजावून सांगताना मला वाटतं की एखादा असा अभ्यास वगैरे घ्यायला पाहिजे स्वतःच्या पैशाने. आणि किती लेखक असे आणि किती कथा लेखक असे तयार होतात ते बघावं. पण मला नाही वाटतं तेवढा उत्साह कोणी दाखवतील असं. माझा उत्साह ठीक आहे, आज माझा 78 वर्ष आहे, तर त्या वर्षामध्ये उत्साह टिकून ठेवला आहे, पण उत्साहवर्धक माणसं मला भेटायला पाहिजे. इथेच थांबून मी आता दुसऱ्या वक्त्यांकडे जाणार आहे. आजच्या प्रमुख पाहुण्या गिरिजाताईंच्याच थोडीच्या आणि कथालेखक असल्यामुळे मी जेव्हा उषा कांबळेचं नाव संजय किराणा सांगितलं तर संजय किराने एवढा आनंद व्यक्त झाले, वा 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 वा. आणि पुढची त्यांना बोललेच नाही. उषा कांबळे हे सध्या मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्याध्यक्ष आहेत आणि ज्या संस्थेमार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य संघाने भरतात त्या महामंडळाचे ऑफिस आता मुंबईला येणार आहे. त्यांचे अध्यक्षपद त्यांच्याकडे जाणार आहे. ते वर्तमान काळातलं त्यांचं स्थान मी व्यक्त करून त्यांची आतापर्यंतची शैक्षणिक आणि वाङ्मय अशी वाटचाल सापडणं त्या
इंग्रजी घेऊन एम ए झालेल्या नागपूर विद्यापीठातून आणि सुवर्ण पदकाच्या मानकरी आहेत. स्थापत्य अभियांत्रिकीविषयी त्यांनी साप्ताहिक सकाळमध्ये लेखमाला चालू केली होती आणि ह्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे अनुभव, अडचणी, आव्हाने आणि आनंदाचे चित्रण आणि त्या लेखाचे संकलन संपादक कोणते पुस्तक काँक्रीटचे किमयागार या नावाने ग्रंथाली प्रकाशनाला रॉकेट प्रसिद्ध झालेलं होतं. शासनाचा त्याला उत्कृष्ट मानव पुरस्कार मिळालेला आहे. पर्यटनावर आहे विविध मानवी अनुभवाचा कथाचं सांगणं स्वरंगम निर्मित प्रसिद्ध त्याला राजकासनाचा वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओपन हार्ट या प्राध्यापक येहोवा यांच्या कादंबरीचे त्यांनी भाषांतर केले. चिरिता हृदय ते राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आणि त्यालाही महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा अनुवाद पुरस्कार लाभलेला आहे. जाणीव शशी देशपांडे यांच्या भाषांतील कथांचा संग्रह स्वरंग निर्मित ठाणे यांनी प्रसिद्धी केला असून त्याला स्मिता पाटील स्मृती प्रतिष्ठानचा उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि शिवाय महाराष्ट्र शासनाचा सुद्धा अनुदान मिळाला आहे. सेतू बांधलेला सागारी आणि द सी लिंक स्टोरी ही 2 पुस्तकं राजहंस प्रकाशनातर्फे त्यांची एकाच वेळी प्रसिद्ध झाले. रोमांचकारी रेल्वे भारतीय रेल्वेची रोमांचक कहाणी सांगणे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे त्यांचा प्रसिद्ध झाले. वाङ्मयाची जी क्षेत्र असतात ती क्षेत्राचा प्रत्येक क्षेत्रात त्यांचा वावर झालेला आहे आणि ह्या व्यतिरिक्त साहित्यिक संस्था ज्या आहेत त्या संस्थेचं धुळणीत्व त्यांनी अजून सांभाळलेलं आहे. ह्या प्रोटक परिचयानंतर मी डॉक्टर उषा आंबे यांना त्यांचे मनोगत व्यक्त करायला सांगतो. ह्या कार्यक्रमाला आम्ही अध्यक्ष ठेवला नाही, प्रमुख पाहुणे ह्याच अध्यक्षता भूमिकेत आम्ही त्यांना मानलेला आहे. तर त्या बसूनच बोलतील, व्यासपीठावर बोलतील. त्यांच्या भाषणानंतर पारितोषिक वितरणचा समारंभ होईल. हेतू हा की पारितोषिक वितरण आधी मुद्दाम ठेवल्यानंतर ते पारितोषिक घेऊन लोक निघून झालेला आणि त्याचं भाषण त्याला पुढे राहणार नाही. त्याचं वाङ्मय क्षेत्रातलं स्थान पाहता आणि अनुभव पाहता त्यांचं भाषण फार मौल्यवान आहे. आपण त्याचा आस्वाद घेऊया. नमस्कार. सर्वप्रथम मी पोडियमवर न जाण्याची याबद्दल क्षमा मागते, कारण की वर्तक सरांचं माझं वय जरी सारखंच असलं तरी त्यांच्या इतकी ऊर्जा माझ्यामध्ये, शारीरिक ऊर्जा माझ्यामध्ये नाही, मानसिक ऊर्जा टिकवून आहे. आणि आता पुढची 3 वर्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ चालवायचं म्हणजे भरपूरच ऊर्जा लागते. मी अनेकदा त्याच्या बातम्या वाचत असतात, संमेलन होतात, त्याच्यात वादविवाद होतात, त्याच्यात अडचणी येतात, प्रचंड टीका होते आणि त्या सर्व टीकांना आणि अडचणींना तोंड देऊन आम्हाला ते संमेलन पूर्ण करायचं असतं. त्यामुळे मानसिक ऊर्जा टिकवून ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या कथा स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ आहे आणि कथांबद्दल त्यांचं स्वतःचं मत वर्तक सरांनी आता व्यक्त केलेलं आहे. कथेला एक फॉर्म असतो, त्याप्रमाणेच कथा लिहिली गेली पाहिजे. नुसती वर्णनं, नुसती संभाषणं असं चालत नाही. तर मी थोडक्यामध्ये मला मराठी कथांबद्दल जे वाटतं आहे, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कॉलेजमध्ये लहान म्हणजे फार लहान आहे, अगदी लहान असताना साने गुरुजी, नादू ताम्हणकर ह्यांच्या कथा सगळ्यांनी वाचल्या आणि त्या जमान्यामध्ये साने गुरुजींचं पुस्तक नाही असं मराठीत खरंच सापडायचं नाही. त्या कथा वाचायच्या आणि रडायचं हा आवडीचा कार्यक्रम सर्व मुलांचा असायचा. ताम्हणकरांच्या कथा त्या मनाने छान हलक्या फुलक्या गंमत करणाऱ्या, चंदू किंवा गोट्या अशा तऱ्हेच्या आवडायच्या आम्हाला. परंतु मराठी कथा आली जी सुरू झाली, मुळात कथा हा वाङ्मय प्रकार जरी फार मोठा समजला जात नाही, कादंबरीला जो मान आहे तो कथेला नाही.
पण सर्व वाङ्मय हे कथेपासूनच सुरू झालं आहे. कुसुमावती देशपांडे यांनी म्हटलं आहे की रामायण आणि महाभारत हे जरी काव्य असली तरी त्या मुळात कथा आहेत. आणि त्या कथा अशा लिहिलेल्या आहेत की आज किती वर्ष झाली ती कथा लिहून, 5,000 झाली का 7,000 झाली का 10,000 झाली, हजारो वर्ष झाली हे खरं. आजही त्या लोकांना रंगवून ठेवतात. आणि माझी परदेशातली नातवंड सुद्धा मला ते संदर्भ विचारत राहतात की यावेळी काय झालं, मग शबरीच्या आश्रमात राम कसा काय गेला वगैरे. तर मुद्दा असा की कथा ही वाचकांना, प्रेक्षकांना, रसिकांना सतत गुंतवून ठेवत असते. आता जी मराठी कथा आपल्या परिचयाची आहे ती साधारण ब्रिटिश राजवटीनंतर आलेली आहे आणि इंग्लिश वाङ्मयाच्या परिचयाने आलेली आहे. सुरुवातीला अशा बोधपर कथा वगैरे असायच्या, मग सामाजिक विषय येऊ लागले आणि त्याच्यामध्ये हरिनारायण आपट्यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. नंतरच्या युगात जी कथा सुटसुटीत आणि सुंदर झाली ती फडक्यांनी केली, नासी फडक्यांनी. पण नासी फडक्यांचं काय प्रसिद्धी किंवा कुप्रसिद्धी होती मला माहिती नाही. कॉलेजमध्ये असताना माझ्या वडिलांनी मला कधीही फडक्यांचं पुस्तक वाचू दिलं नाही. खरं म्हणजे ते लिहिलं होतं कॉलेजच्याच मुलांसाठी, पण ते खांडेकर वाचायचे, विस खांडेकर, कारण ते देववादी आणि फडके म्हणजे फारच शुभारी, म्हणून आम्ही फडक्यांची पुस्तकं तेव्हा वाचली नाही. मग नंतर जेव्हा वाङ्मयाचा अभ्यास करायला लागले तेव्हा मग शैलीसाठी म्हणून त्याने जो मराठी कथेला घाट दिला त्याच्यासाठी म्हणून त्या वाचल्या जाऊ लागल्या. आणि लक्षात आलं की त्यांची एक शैली फार वेगळी, फार सुंदर आणि सहज. त्यावेळी मग असा वाद झाला की कलेसाठी कला की जीवनासाठी कला. खांडेकरांनी जीवनासाठी कला उचलून धरलं आणि अर्थातच आपल्या सर्व मध्यमवर्गाने खांडेकरांना जोरदार पाठिंबा दिला आणि छुपा पाठिंबा फडक्यांना दिला. अशी ती गमतीदार जोडगोळी होती. आपल्या स्वातंत्र्यानंतर मराठी कथेचं स्वरूप बदलत गेलं आणि त्याच्यामध्ये घटनांपेक्षा मनोव्यापारांना महत्त्व येत गेलं. आणि ह्या नवकथेमध्ये गाडगीळ, उभा भावे, व्यंकटेश माडगूळकर वगैरे मंडळी होती. गाडगिळांच्या काही कथा जर आज आपण वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये कथा म्हणजे गोष्ट अशी नाहीच, एक प्रसंग ते वर्णन करतात. पिळलेली माणसं म्हणून त्यांचा कथासंग्रह आहे. त्या पिळलेली माणसं नावाची एक कथा पण आहे. त्याच्यामध्ये मुंबईची संध्याकाळी घरी जाणारी माणसं आणि त्यांच्या मनामध्ये येणारे विचार, एवढंच. पण ते इतकं प्रभावी लिहिलं आहे आणि आपल्या लक्षात येतं की आपलं निरीक्षण किती कमी असतं. आपण आपल्याला कोणी धक्का मारू नये आणि बायका विशेषतः, आणि आपला कोणाला धक्का लागू नये एवढं करून खालीमान घालून चालत असते. पण पुरुष सुद्धा इतकं निरीक्षण कोणी करत नाही, त्यांचं ते निरीक्षण महत्त्वाचं. यानंतर व्यंकटेश माडगूळकरांची कथा पाहिली तर ते ग्रामीण कथेकडे वळले आणि त्यांच्यानंतर ग्रामीण कथा पुष्कळांनीच लिहिल्या. त्याच्यामधल्या शंकर पाटील वगैरेंच्या फारच लोकप्रिय झाल्या. एक आणखी मोठा जबरदस्त प्रवाह मराठी कथांमध्ये आला तो दलित कथांचा. दलित साहित्याबद्दल आपण म्हणजे माझ्यासारख्या स्त्रीने अधिकारवाणीने बोलावं अशी काही परिस्थिती नाही. वकिल्या पारधी म्हणून लक्ष्मण गायकवाडांचं, लक्ष्मण माने यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यांनी मला बोलवलं. मी गेले त्यांच्याकडे, प्रकाशन केलं आणि मग मी त्यांना सांगितलं की हे तुम्ही काही लिहिलं आहे. त्यांच्या ते पारधी समाजामध्ये मुलांची नावं अशी काही पण ठेवतात, वकिल्या, पुस्तुल्या, स्टेशन, काही पण. तर म्हणाल्या वेळ कोणाला आहे, कशी ती माणसं जगतात, त्या बायका कशा बाळगून होतात, मुलांची बारशी थोडी करतात तुमच्यासारखी. ते नाव सुचवलं ते देतात आणि पुढे जातात. याच्यावरनं मला आठवण झाली की दया पवार यांनी एका भाषणात असं सांगितलं होतं की तुम्ही मध्यमवर्गीय बायका मुलांना जेवताना काय सांगता,
बाळा सावकाश घाई करू नये. आमची आई मला काय सांगायची, बाळा गबा खा, म्हणजे तुझ्यासमोर जे आहे ते दुसऱ्याने कोणी घेण्याच्या आधी तू ते सांगतो. हा इतका मूलभूत फरक त्यांच्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्यात आहे. प्रज्ञा पवार म्हणजे पूर्वी प्रज्ञा लोखंडे, दया पवारांचीच मुलगी, तिच्याशी मी एका गप्पा करताना तिला म्हटलं की माझी मैत्रीण सांगली, म्हणजे प्रज्ञा तू दलित आहे आणि मी वरच्या सोपावरच्या जातीतली आहे, पण बाई म्हणून तुझ्या माझ्या काही तर भावना, काही तर अनुभव सारखे आहेतच. बाळणपटलं तोही नाही तेवढंच त्रासदायक झालं. नाही म्हणाली, तुम्ही बिलकुल असा समज करून घेऊ नका. आमच्या जातीतल्या बायकांना जी कष्ट होतात, जे हाल त्यांचे होतात, ते तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. अशा तऱ्हेचं लेखन आल्यावर मराठी मध्यवर्ग हादरून गेला आणि त्याबरोबरच त्यांचं त्या लेखनाचं आकर्षणही खूप झालं. आता तर खूप तऱ्हेच्या कथा आहेत, विज्ञान कथा आहेत, रहस्य कथा आहेत, गूढ कथा आहेत, बालकथा आहेत, खूप प्रकारच्या कथा आहेत. पण आता आपण गिरिजाताईंच्या बद्दल बोलायला जमलो आहे तेव्हा मराठी लेखिकांचं बद्दल आपण थोडासा विचार करूया. मराठी लेखिकांनी सुद्धा सुरुवात ब्रिटिश काळात केली आणि सुरुवातीच्या ज्या कथा होत्या त्या सासूरवास, बालविधवांचं जीवन वगैरे ह्याबद्दल होतं. मग नंतर जसा शिक्षणाचा प्रसार झाला मग स्त्रिया वेगवेगळ्या विषयांवर लिहू लागल्या, तरी सुद्धा त्यांच्या लेखनामध्ये कुटुंब हा प्रमुख घटक होता आणि आपापसातले संबंध, हेवे दावे जे काही असतील ते अशा तऱ्हेचं होतं. आणि पुरुष प्रधान जी संस्कृती होती त्याच्याबद्दल तक्रार होती. त्याच्यानंतर असं पुढे जात एक वेळ अशी आली की स्त्रिया जास्त मोकळेपणे लिहू लागल्या. म्हणजे मधल्या काळातल्या विजयराजाध्यक्ष, आशा वगैरे ह्या ज्या आहेत लेखिका, त्यांनी सुद्धा पुष्कळ ज्याला बोल्डली म्हणतात लिहायला सुरुवात केली होती. विजयाबाईंनी कमला नावाची कथा लिहिली ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या शारीरिक गरजांचं त्यांनी सूचन केलेलं आहे, फार भडक वर्णन नाही. पण मेघना पेठेने त्याचा अगदी पूर्णपणे उघडपणे लिहिलं. असं करत करत स्त्रियांचे अनुभवविश्व वाढलं आणि त्यांची व्यक्त होण्याची हिंमत म्हणा किंवा इच्छा वाढली. इतकं सगळं झाल्यावरही मला असं वाटतंय आता स्त्रियांचा अनुभव विश्व किती वाढलं आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. माझ्या नाती आता कामाला लागणार आहे, त्यांच्यासमोर केवढी दालनं उभी आहे. ते आता पूर्वी काय होतं, बाईंनी नोकरी करायची म्हणजे एकतर शिक्षिका व्हायचं नाही तर नर्स व्हायचं. कारण ह्या दोन ज्या आहेत ना, शिक्षण किंवा वैद्यकीय क्षेत्र, हे बाई घरात तेच करत असते, स्वयंपाक करत असते, शिकवत असते, मुलांचं आजारपण काढत असते. त्यामुळे इथे बाईने नोकरी करणं हे गृहीत धरलेलं होतं. पण पुढे बाई डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, विमान चालवायला लागली, पोलीसमध्ये गेली, IAS झाली, इतक्या सगळ्या गोष्टी. आता तर सैन्यात पण गेली, अंतराळवीर झाली आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये फार वेगवेगळे अनुभव आहेत. तुम्ही IASचे ऑफिसर्स आहेत, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये प्रशासकीय सेवा, त्यातल्या बायकांचा विचार करून पहा. प्रशासकीय सेवेमध्ये खूप गुंतागुंतीचे प्रश्न असतात, विशेषतः जमिनीची जी भांडणं असतात त्याच्यावरून कुटुंबांचे वाताहत होते, त्याच्यामध्ये प्रचंड भांडणं होतात, मनस्ताप होतात. हा जो अनुभव आहे हा फार वेगळा आहे. आमच्या इमारतीमध्ये एक पोलीस ऑफिसर बाई राहतात. त्या 83 सालच्या दर्ग्यामध्ये दिल्लीला होत्या ऑफिसर आणि ते शिखांची जी कत्तल झाली त्या कत्तलीच्या वेळी त्या रस्त्यावर उभ्या होत्या. तर त्यांचा अनुभव कसा असतो, लोक असे वेड्यासारखे झालेले, बेभान झाले आणि आपण एक बाई तिथे उभं राहून त्यांना अडवायचं. तर माझं असं म्हणणं आहे की अशा तऱ्हेचे अनुभव हे मराठी साहित्यात येण्याची आवश्यकता आहे.
आता तुम्ही म्हणाल की सगळ्याच थोडी IAS होतात किंवा IPS होतात, ते तर खरंच आहे. पण प्रत्येकानं स्वतः घ्यायला पाहिजे असं नाही. एक तर तुम्ही त्यांच्याशी बोलून काहीतरी माहिती मिळवू शकता किंवा थोडंसं कल्पनाशक्तीने पण लिहू शकता. नाही तर कुठल्याही पुरुषाने स्त्रीबद्दल लिहू नये आणि कुठल्याही स्त्रीने पुरुषाबद्दल लिहू नये असं होईल ना. आपला अनुभव वेगळाच असतो. तेव्हा हे सर्व अनुभव आपल्या कथांमध्ये यावेत असं मला वाटतं. आणि ते असंही वाटतं की जे आपले विश्व आहे, जसं मुलांचं विश्व आहे, तर बालकथा लिहिणाऱ्या पुष्कळ लेखिका आहेत, पण मुलांबद्दल कथा लिहिणाऱ्या पुष्कळ कमी आहेत. आणि ह्या चांगल्या कथा लिहिलेल्या आहेत गंगाधर गाडगे किंवा अलीकडे हे प्रकाश नारायण संत. ह्यांच्या कथा जर तुम्ही मुलांच्या वाचल्या तर मुलांचं भावविश्व त्यांना इतकं कळलेलं आहे, इतकं सुंदरपणे ते व्यक्त केलेलं आहे. कोणीही आपल्यामध्ये गूढकथा किंवा रहस्य कथा लिहिलेली नाही. इंग्लिशमध्ये अगाथा ख्रिस्तीचं नाव घेतलं तर शेकडो पुस्तकं तिची आहे आणि तिची लिहिण्याची शैली, तिचं प्लॉटची रचना वगैरे सगळंच फार वेगळं आहे. किंवा मला असं वाटतं की आता पुढे आपण काय लिहायचं हा मराठी लेखिकांसमोर प्रश्न मुळीच नाही. त्यांच्याजवळ समोर खूप मोठं विस्तीर्ण असं क्षेत्र खुलं झालेलं आहे. फक्त त्यांनी त्याकडे डोळसपणे पाहावं आणि त्या कथा, त्या अनुभवांवर आधारित कथा लिहाव्या असं मला वाटतं. मी माझ्या एका पुस्तकाचा उल्लेख झाला कॉम्प्लेक्सचे किमयाकार, त्याच्यामध्ये मी सिव्हिल स्थापत्य अभियांत्रिकी हा जरा जड शब्द आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगवर ते पुस्तक आहे. आणि हे जे धरणं बांधतात किंवा रस्ते बांधतात किंवा पूल बांधतात त्यांचे अनुभव आहेत. आता मला असं वाटतंय की ते ललित लेख लिहिण्याऐवजी मी कथा लिहायला लागल्या होत्या, त्या जास्त प्रभावी झाल्या असत्या आणि जास्त लोकांपर्यंत पोचल्या असत्या. तर आता मला वाटतं अजूनही उशीर झालेला नाही. पुढच्या प्रकल्पांबद्दल असं काहीतरी लिहावं असं मला वाटतं. शेवटी गिरिजाताईंबद्दल 2 शब्द बोलते. त्याच्याबद्दल आता सांगितलंच आहे त्यांच्या मनाने. ते म्हणाले की आईला माझ्या असं मनामध्ये आलं सुद्धा नाही की माझ्याजवळ एकही पैसा नाही, माझं काय होईल. तर त्यांच्यासारखा मुलगा असल्यावर कुठल्याही आईला असं वाटणार. ते मी तुम्हाला सर्व आयांच्या वतीने सांगते. त्यांचा माझा संबंध एवढा आला नाही बाकीच्यांच्या, म्हणजे भक्त सरांचा वगैरे तितका नाही. पण मी त्यांना चांगली ओळखत होते, साहित्य संघात त्या येत असत. आणि एक अप्रिय घटना अशी झाली की आमच्याकडे मागच्या वेळी जेव्हा महामंडळ आलं 10 साली, तेव्हा त्यांनी अध्यक्ष व्हावं महासंमेलनाचं अशी आमची इच्छा होती. परंतु त्यावेळेस निवडणूक होत असते आणि निवडणुकीची प्रक्रिया जरा गुंतागुंतीची होती. तर त्या फॉर्म भरण्यामध्ये काहीतरी गडबड झाली, हा एक भाग. नंतर त्यांना चॅनलवर असे खूप वेडेवाकडे प्रश्न विचारले गेले आणि अनवधानाने त्या काय बोलल्या, त्यामुळे त्यांच्यावर संवेदनहीनतेचा आरोप केला मीडिया. त्याचा आम्हाला अतिशय वाईट वाटलं की ज्या बाईंनी इतकी वर्ष आदिवासी मुलांसाठी काम केलं, कैद्यांसाठी काम केलं, आपली सतत सगळ्यांना मदत केली, त्या गेल्यावर आमच्याकडे जी शोकसभा झाली साहित्य संघामध्ये, तर बोलणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. इतकी त्यांनी माणसं जोडली होती, इतक्या त्या संवेदनशील आणि अशा बाई होत्या. त्यांना असं म्हणजे यावेळी आपल्या लक्षात येतं की ह्या समाज माध्यमांची ताकद केवढी आहे आणि ती जर वाईट तऱ्हेने वापरली तर किती त्रास होईल. त्यामुळे त्या आठवणीबद्दल त्यांची मी अजूनही मनापासून क्षमा मागते, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि थांबते. धन्यवाद. उत्साहाच्या भरामध्ये किंवा थोडासा उशिरा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे
गोंधळ असा आमचा, आणि तुमचं स्वागत आधी करायला हवं होतं ते राहिलं. त्यासाठी मी एक गमतीदार किस्सा सांगतो. पालघरला अखंड हरिनाम सप्ताह चालायचा आणि स्वरूपंत दांडेकर, धंदा महाराज देगलूरकर वगैरे जी मोठी मोठी कीर्तनकार त्यावेळी यायचे, आणि धुंदा महाराज देगलूरकरांचा सत्कार व्हायचा होता. पण तो कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे पहिल्यांदा कीर्तन झालं स्वरूपंत दांडेकरांचं आणि लक्षात आलं, आणि मग स्वरूपंत दांडेकरांच्या हस्ते धुंदा महाराज देगलूरकरांचा सत्कार झाला. तर एवढ्या मोठ्या माणसांचा हा अनुभव असल्यामुळे बाई आमच्याकडून झालेली चूक त्याचा संदर्भ धरून तुमचा आता आम्ही आमच्या तिन्ही संस्थांच्यामध्ये सत्कार करतोय. ते म्हणजे पुस्तकं, नारळ आणि सुद्धा मॅडमनी तो सत्कार करावा, म्हणजे ते उचित होईल असं मी समजतो. हा सत्कार कार्यक्रमाच्या अगोदर झाला असा समजून गोड मानून द्या. आता आपण मूळ कार्यक्रमाकडे वळूया. सोनपंत दांडेकर त्यावेळी असे गमतीने म्हणाले होते की पाहुणा कसा बोलतो आणि कीर्तन करतो हे पाहून त्यांचा सत्कार मग करूया. आणि मला वाटतं आम्ही उचित वेळ साधलेली आहे. आता 2019, 2020 आणि 2021 या 3 वर्षाचे पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करूया. त्याबद्दल अधिक सूचना करतो. 2019 साली हे करोनाच्या बाबतीत फार मोठी सुरुवात होती आणि प्रत्येकांचीच आर्थिक नाड्या आखाडलेल्या होत्या. नोकऱ्या असून नोकरीला जाता येत नव्हतं, उत्पन्नाचं साधन नव्हतं. त्यामुळे गडचिरोली आणि बारामती या लांबच्या लोकांनी आम्हाला विनंती केली की आमची उपासमारीची वेळ आलेली आहे, तर निदान आम्हाला मिळालं बक्षीस पारितोषिकाची रक्कम तरी तुम्ही पाठवून द्या. मी त्यांना गमतीने म्हणालो की समजा तुम्हाला पारितोषिक मिळालंच असतं तर तुम्ही काय दिलं असतं. पण भावनिक भाव मी सोडून दिला आणि विचार केला की जाऊ द्या, आपल्या गिरिजाताईंच्या नावाने जर त्यांना समाधान मिळत असेल तर त्यांचं पारितोषिक पहिल्यांदा रक्कम द्यावी आणि स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र हे नंतर देऊया. त्यामुळे 2000च्या सालामध्ये पहिलं पारितोषिक जे आहे प्रमोद नामदेवराव गोडसरे गडचिरोली प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. पण ते गडचिरोली येण्यासारखे नव्हते, पण त्यांनी मला सांगितले माझे सासर कल्याण राहतात ते त्यांना पाठवतो, म्हणून त्यांची वाट पाहत मी थोडासा कार्यक्रम उशिरा चालू केला, पण ते आलेले दिसत नाही आहे. दुसरं पारितोषिक आहे विजय शंकर खाडिलकर. त्यांनी त्यांच्या वयाचं कारण सांगितलं, तेही नाही. तिसरा पारितोषिक चित्रा आनंद मेंदळे अंधेरीला राहतात. मी त्याला विनंती करतो आणि खानिलकरांना मी विनंती करतो हे पारितोषिक तुझ्या कामाईच्या हस्ते त्यांना देण्यात यावं. पहिलं, दुसरं आणि तिसरं पारितोषिक हे कीर कुटुंबातर्फे आहे आणि उत्तेजनार्थ पारितोषिक हे गंधारी दिवाळींका मार्फत आहे. तर उत्तेजनार्थ पारितोषिक
आहे क्षमा गोसावी विलेपार्ले. क्षमा गोसावीविषयी मला सांगावा आनंद वाटतो की क्षमा गोसावीला 2019 आणि 2021 अशी दोन्ही वर्षाची पारितोषिकं लाभलेली आहेत. त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो. 2021 पहिलं पारितोषिक जे होते प्रमोद नामदेवराव बोरसरे गडचिरोलीतले आदिवासी विभागात ते कामपेकर शिक्षक आहेत. त्यांना 3 वर्षी पारितोषिके लाभलेली आहे. ते जरी नाही तरी त्यांचा विषय उल्लेख करतो. सविता अशोक करमुणे ह्यांना 2019 उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे. पण त्यांच्याकडून येण्यासारखं कोणी नाही आणि त्यांच्याकडे 3 महिन्याची लहान मुलगी आहे, त्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाही. 2020ची आपण सुरुवात करूया. 2020चं प्रथम पारितोषिक प्राध्यापिका रेखा विनायक नाबर यांना लाभलेलं आहे. आले का काय कोणी? त्या मुलगा येणार होता, त्याचा फोन आला होता, नाही आहे. ठीक आहे. दुसरं पारितोषिक वासंती. आता 2021 पहिलं पारितोषिक आहे हेमंत कोठेकर मुंबई. आलं हेमंत कोठेकर. दुसरं पारितोषिक बोरसरे गडचिरोली 3 असते. तिसरं पारितोषिक ज्योत्स्ना अरुण सावरकर. तांबे मॅडमचे असते. उत्तेजनार्थ क्षमा गोसावी. दुसरं उत्तेजनार्थ पारितोषिक मृदुला मोहन गोखले. तिन्ही वर्षातील पारितोषिक वितरण समारंभ संपलेला आहे. त्यानंतर अल्पोपहार आहे, तो घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. आणि अल्पोपहार चालू असताना कोण आहे? एक मिनिट त्याच्या अगोदर 1 मिनिट. पारितोषिक प्राप्त मंडळीपैकी कोणाला जर बोलायचं असेल तर बोलू शकता. कोणी नसेल तर बोला बोला. शर्वरी बोलते.
क्षमा गोसावी आपले मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार. मनोगत व्यक्त करायचं तर स्पर्धेबद्दल आम्हाला असं खूप काही माहिती नव्हतं. जेव्हा असं समजलं की अशी अशी स्पर्धा आहे आणि आपण कथा लिहून बघाव्या, मी बरेच वर्ष कथा लिहिते, स्पर्धेत असा काही खूप वेळा कधी भाग घेतलेला नव्हता, पण पहिल्यांदा भाग घेतला, बक्षीस मिळालं. मग जरा असं वाटलं चला आपल्याला थोडंसं काहीतरी लिहिता येतं. मग वर्तक सरांशी मी संवाद साधायचे. 2020मध्ये परत मी भाग घेतला होता, पण त्यांचे नियम काही मी पाळले नाही. माझ्या लक्षातच आलं नाही ते. घाईघाईने मी कथा पाठवून दिली आणि मग म्हटलं, मी त्यांना विचारलं माझं काय चुकलं मला सांगाल का. म्हणजे मला बक्षीस हवं असं नाही, पण तरी पण मला कळलं तर बरं होईल. तर माझे आमचे नियम आहेत ते तुम्ही पाळले नाही. मग मात्र मी लक्षात ठेवलं आणि 2021ला कथा परत पाठवली. मला बक्षीस मिळालं. हा भाग असा मी सांगितला आहे, पण मला हे सांगायचं की ह्या स्पर्धेमुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आणि आत्ता त्यांनी जसं सांगितलं आहे तसं जर खरंच त्यांनी आमच्यासाठी वर्कशॉप घेतलं तर मला नक्की आवडेल. फक्त ते कसं अटेंड करायचं हा प्रश्न येईल, कारण त्यांचं वय जरी जास्त असलं आणि माझं कमी असलं तरी दहिसरपर्यंत मी जाऊ शकेन असं मला नाही वाटत आहे. पण तरी मला करायला नक्की आवडेल. काहीतरी त्यातनं व्हाया मीडिया काढून जर करता आलं तर नक्की करीन. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल जर सांगायचं तर मला शब्दच नाही आहेत सांगायला. इतका सुंदर कार्यक्रम झाला. मी कार्यक्रम झाल्यानंतर यांच्याशी बोलणार होते की त्यांनी म्हणजे गिरिजाताईंचे सुपुत्र ते जे काय त्यांनी ज्या काही आठवणी सांगितल्या त्या अजिबात आम्हाला माहिती नव्हत्या. कारण आता जसं सांगितलं तसं आम्ही जेव्हा शाळा कॉलेजमध्ये शिकत होतो यांनी सांगितलं तसं फडक्यांची पुस्तकं ही चोरून नाही पण लपवून वाचायची. कारण त्याच्यात मी खरंच कलेसाठी कला आणि मग ते त्याच्यानंतर आणखीनही मग पुढे चंद्रकांत काकोडकर वगैरे आले, ती तर अजिबातच नाही सांगायची कोणाला वाचलं तरी. त्याच्यानंतर मग मात्र सगळ्या ह्या योगिनी जोगळेकर, चंद्रप्रभा जोगळेकर, कुसुम अभ्यंकर, शकुंतला गोगटे, शैलजा राजे, सुमती क्षेत्रवाडे, गिरिजा की, इंद्रायणी सावकार अनेक स्त्रीलेखिकांची पुस्तकं वाचून काढली. आत्ता म्हणाल तर मला असं विचारलं तर मला पटापट सांगता येणार नाही, पण जी काही वाचली त्याचा इतका मनावरती पगडा होता की त्यामुळे कथा या आवडायलाच लागल्या आणि लिहिल्या. तर मला असं सांगायचं आता तांबेबाईंनी पण जे सांगितलं की खरंच असा प्रयत्न करायला हरकत नाही. कारण आता इतकं म्हणजे माझ्या कथा ह्या अशाच आहेत आत्ता तरी कौटुंबिकच, की जिथे आई मुलगी, सासू सून, नवरा बायको ह्याच्याशीच निगडीत. त्यामुळे तशा कथा असल्या तरी पण थोडंसं वेगळं प्रयत्न करायला नक्की आवडेल. आणि आज आम्हाला हा कार्यक्रम अटेंड करायला मिळाला त्याच्याबद्दल आम्ही खरंच भाग्यवान आहोत. धन्यवाद. आदरणीय उषा तांबे, आदरणीय प्रमुख पाहुण्या उषा तांबे, डॉक्टर मधुकर केशव वर्तक आणि संजय कीर, तुम्हाला अभिवादन करून माझे 2 शब्द तुमच्यासमोर मांडणार आहे. मी 1975ला माझ्या 3 कथा प्रसिद्ध झाल्या. त्यावेळेला साप्ताहिक होतं पुण्याचं, तिथे प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर माझं वाचन सुरू झालं. त्याच्यामध्ये मला
एन राणेंची मी फाउंटन ही कादंबरी वाचली. एन राणांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपण लेखक म्हणून आपली उंची किंवा खोली अजिबातच नाही आहे. त्यानंतर मी बँकेमध्ये जॉईन झालो. 42 वर्ष नोकरी केली आणि माझी पहिली कथा मी 42 वर्षानंतर पुण्याच्या एका मासिकामध्ये लिहिली. ती प्रसिद्ध झाली. 45 वर्ष मी फक्त वाचक म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर दुसरी कथा प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर वर्तक साहेबांची गंधारी मासिक यामध्ये मी जाहिरात बघितली आणि वाटलं यांच्याबरोबर आपण कथा पाठवूया. ही माझी 6वी कथा होती. तर त्याच्यामध्ये मला उत्तेजनाचं पारितोषिक त्यांनी दिलं आणि मला एवढा आनंद झाला की 45 वर्षानंतर मी एक कथा लिहितो. आणि मला काय तेव्हा माझं वय 68 वर्ष होतं. 68 वर्षाचा असताना ती कथा लिहिली आणि त्याला डॉक्टर साहेबांनी मला बक्षीस दिलं. मला एवढा आनंद झाला. आणि त्याचबरोबर मी प्रबोधन या संस्थेचा त्यांची जी लायब्ररी आहे त्याचा 25 वर्ष मेंबर आहे. त्या 25 वर्षाच्या मेंबरशिपमध्ये मला सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला मिळाली आणि मी त्या संस्थेचा मनापासून ऋणी आहे. गंधारी आणि त्यांचा परिवार याचा मी एक सदस्य समजतो स्वतःला आणि ज्याचा मला अभिमान आहे. मी तुमचा अतिशय मनापासून आभारी आहे. धन्यवाद. शर्वरी कोण आहे? हां. मॅम चालू. नमस्कार. गिरिजा अति या अतिशय थोर समाजसेविका होत्या आणि पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा त्यांचे समाजकार्य जावं आणि त्यांच्या मनात सुद्धा आपण समाजाला काही माणुसकीचं जे नातं आहे ते त्यांच्या मनात रुजावं याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न माझी मुलगी शर्वरी प्रयत्न करते. प्रार्थना
फार सुंदर गीताने झाले, तिचे आभार मानतो आम्ही. आणि इथे कार्यक्रम संपला तरी जाहीर करते आहे, पण एक विनंती आहे की प्रत्येकाने चहा नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. पारितोषिक देण्यासाठी त्यामुळे विनंती करतो आणि व्यासपीठावर एक मिनिट. मला जरा वयाचा